काय ग म्हातारे, तुझा का पुन्हा जीव जडतोय का चंद्रविलासवर? हा, का त्रास देताय? सोडा त्यांना. काय काय सोडायचं ग मी? तुला सोडलं, हिला सोडतो, दागिने सोडतो आणि मग बसतो वाड्याबाहेर भीक मागत. काय ग बिबे, एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण झालीस, काय कमी आहे तुला? त्या वाड्याचे वासे जरी विकले ना तरी लाखो रुपये मिळतील. कशाला करते ती हॉस्पिटलची नोकरी? दे सोडून. बघते काय, बोल ना. काय कमी आहे तुला? एवढा पैसा अडकाय का? महाजन काही खायला प्यायला घालत नाही. लग्न तर लय मोठ्या थाटात केलं माझ्या खर्चावर. प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर? मग लग्नानंतर ह्यानं दागिने नाही केले का तुला? बघू, हात तर रिकामाच आहे. बघा आई साहेब, काय महाजन लग्नानंतर साध्या 2 सोन्याच्या बांगड्या करता आल्या नाही बायकोला? असा कसा रे नवरा तू? माझ्या बायकोला हात लावायचा नाही. अरे मी तर जीव लावलाय. फालतू बडबड केली ना हे कानफडत मारीन. हे तुझं घर नाहीये, आमचा वाडा आहे, कळलं? बे याला समजून सांगा. आवाज चढवायचा नाही तिच्यावरती. 2 हात लांब राहायचा. चल. नाही राहणार. काय करशील रे? काय करशील? अरे तू बायकांशी असं वागतो, तुला लाज वाटत नाही का? असं काय बायकांच्या मागून येतो महाजन? मर्दासारखा भेट नाही एकट्या. अरे बायकांवरती हात उचलतोस, हा त्यांच्यावरती आरडाओरडा करतोस म्हणजे काय मर्द झालास काय? अरे उलट जे लोक असं करतात ते नामर्द आहेत. तू नामर्द आहेस, कळलं का? चल निघ. हे दागिने घेतल्याशिवाय जात नसतो मी. हे म्हातारे बघते काय, सांग तिला दागिने आणायला. हा हा, देईन मी दागिने, पण या पुढं आईंच्या अंगाला हात लावायचा नाही. आता कसं आली का नाही लाईनवर? चल चल दागिने घेऊन ये. अजिबात याला दागिने द्यायचे नाहीत. मी मेले ना माझ्या मड्यावर घालपणी. याच्या हाताला लागू देऊ नकस. कसली आई आहे ग? हा, तिला पोराचं सुख बघवत नाही. हात सोडा त्यांचा आधी. तुझ्या माड्यावर घालायचे दागिने, मग मी आयुष्यभर काय भीक मागत फिरायचं, थाळी वाजत? तर मनाची तरी लाज राख. अरे ती आई आहे ना तुझी, आई आहे ना तुझी. अरे नशीब समज ती आहे तुझ्याकडे जिवंत अजून. अरे नशिबात नसते आई काही लोकांच्या, कळत नाही का तुला? मी 8 वर्षाचा होतो, 8 वर्षाचा तेव्हा आई माझी वारली. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ती नसते ना, त्याचा मला त्रास होतो. पण तू असं वागतोस तिच्याशी? बाबा सोड. बाबा त्याला सोड, लागेल त्याला. बाबा सोड त्याला. मरेल तू, मारू नका त्याला. बघितलंस, याला म्हणतात आई. तुझ्यासारख्या नीच माणसाला मी मारतोय तरी काळीच तिचं दुखतोय. किंमत नाहीये तुला. परत जर का या वाड्यामध्ये आलास ना तर तंगड मोडून ठेवीन तुझं. चल निघ ना, चल निघ. ए बघू नको, निघ म्हणलं ना. सॉरी, तुला हे सगळं बघायला लागलं. आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही ठीक आहात? विभावरी, त्यांना आत घेऊन जा. आई या. नाही मी नाही येणार. अहो कशासाठी जाताय तुम्ही तिकडे त्या घरामध्ये? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा मुलगा कसा आहे. तो तुम्हाला त्रास देईल, तो तुम्हाला जगू नाही देणार. नाही, मला काही नाही होणार, पण मी तर नाही राहणार. अयो कुठं जाणार मग तुम्ही? चला ना. नाही, माझा जीव गुदमरतो या वाड्यात. नाही तुम्ही असं नका करू. तुम्ही ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. तुम्हाला जर का काही झालं तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. प्लीज ऐका माझं. विभावरी प्लीज सांगा त्यांना. कसं सांगू पोरा तुला? मी नाही येणार. तुम्ही काळजी घ्या. मी येते. असं करू नका तुम्ही, ऐका माझं. अहो ऐक.
कुठं जाणार नाही ती, परत येणार ती. यावं लागतंय तिला परत. तुमची पोरगीच तिला परत घेऊन या. पोरीला नाही नाही म्हणता येणार तिला. आजी, आजी, कुठे जाताय? ठाव नाही ग पोरी. तुम्ही कुठे जाताय हे ना तुम्हाला माहित ना बाकी कोणाला. मग कशाला जाताय? तुमची सगळ्यांनाच खूप काळजी वाटते. माझ्या बाबाला, तुमच्या सुनेला. आपलं काय नातं आहे मला नाही माहिती, पण मी तुम्हाला आजी म्हणाले तर तुम्ही मला तुमची नात मानाल का? खरं सांगू, मला खूप टेन्शन आलंय तुम्ही कुठे जाताय याचं. तुमच्या या गावात कोणीच राहत नाही. तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकत नाही. मग एक हक्काची जागा आपला चंद्रविलास वाडा आहे ना. तुमची सून राहते इथे, जी तुमच्या मुलीसारखी आहे. त्या नवीन आहे त्या वाड्यात. मग ऍटलीस्ट त्यांच्यासाठी थांबा. मागच्या वेळेस तुम्ही वाड्यात आला होता तेव्हा तुम्ही माझ्या गालावरून हात फिरवलेला. त्या मोमेंटला मला खरंच वाटलं की माझी आजी माझ्या समोर आहे. मी माझ्या आजीला कधीच बघितलं नव्हतं, पण तेव्हा मला वाटलं की खरंच माझी आजी माझ्या गालावरून हात फिरवते. अगं पण पुरी, मी तुमची नात म्हणून तुम्हाला एक सांगू, तुम्हाला वाड्याबद्दल जो राग आहे तो सोडून द्या. तुम्हाला इथली माणसं आवडली नव्हती ते सोडून द्या. आता आम्ही आहोत इथे, आम्ही तुमची काळजी घेऊ. तुम्ही प्लीज वाड्यात चला. मला नाही वाटत त्या शर्वरीचं ऐकतील. किती आग्रह केला त्यांना मी, नाहीच थांबल्या त्या. त्यांचा निर्णय मला अतिशय ठाम वाटतोय, आणि तो अशासाठी आहे कारण ही चंद्रविलासची पाप, दुसरं काही नाही. ईश्वरूला बघून येतो. मालक थांबा, त्याची काही गरज नाही. का? ती बघा शरीवरी घेऊन येईल त्यांना. थांबले बघ या माझ्या नातीसाठी. थँक्यू. आपण इथेच बोलत बसणार आहोत का काय? त्यांची खोली दाखवायला पाहिजे ना. या या. रक्तपात होणार. दुबंगलेली मूर्ती परत जोडली जाणार. आजी, तुमचंच घर समजेल, आणि काही लागलं तर मला सांगा, मी देईन. तुम्हाला पाणी हवं? पाणी आणते. आई, काय झालं? काय नाही ग, मी आपलं नेसत्या कपड्याने अशी बाहेर पडले, आणि आता इथं राहायचं म्हणजे. आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी करते सगळी व्यवस्था.
तुमची सगळी व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे काही काळजी करू नका, निर्धास्तपणे राहायचं इकडे. आणि हात द्या. अहो तुम्हाला लागलंय ना, औषध आणलंय तुमच्यासाठी. औषध मारलं तर चालेल नाही? आई म्हणलं तर चालणार आहे ना? दुखत नाही ना? नाही. पाणी. अजून काही हवंय का? काही लागलं तर मला सांगा. तुम्ही आराम करा, मी आलो. आई, आता कसलाही विचार करायचा नाही. हा, काळजीचं काही कारणच नाहीये. शरू, 1 मिनिट थांब ना प्लीज. किती समजूतदारपणे वागलीस ग. किती मोठं झालं माझं बाळ. काय? म्हणजे मी आणि विभावरीनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या थांबल्याच नाहीत. आणि तू इतक्या झटक्यात त्यांना कन्व्हिन्स केलंस, आपल्याकडे आणलंस. थँक्यू सो मच. मला असं वाटलं होतं की आमचं लग्न तुला मान्य नाहीये, तर तू त्यांना थांबवलं याचा अर्थ तुझं आणि नर्सचं लग्न मला मान्य आहे असं होत नाही बाबा. तुमचं लग्न मला मान्य नव्हतं, नाही आणि कधीच नसणार. आजोबा आपल्याला सोडून गेले. आत्ता कुठे ते माझ्या लाईफमध्ये आले होते. नात म्हणून माझ्यावर जीव लावत होते, पण हे असं घडलं. मग ऍटलिस्ट आजीची माया मिळावी म्हणून मी त्यांना थांबवलं. बाकी तू थँक्यू म्हणावंस म्हणून मी काही केलं नाही बाबा. नाही, पण म्हणून मी तसं नाही म्हटलं. नाही, तू नाही म्हणालास, मी फक्त क्लिअर केलं. बाबा एक सांगशील, त्या आजी जेव्हा घरातून जायचं म्हणत होत्या तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर एवढी भीती का होती? भीती नाही, भीती नव्हती. मी बघितलं बाबा भीती. नाही मला भीती नाही, काळजी होती, काळजी. मग तू बघितलंस ना तो त्यांचा मुलगा शशिकांत त्यांच्याशी कसं वागतो ते, त्याच्यामुळे मला भीती काळजी वाटली. पोरका झालो रे मी, पोरका झालो. सगळं संपलं. चंद्रविलासनं सगळं संपवलं. तुम्ही झोपा काढा सगळ्यांनी. अरे एक माणूस आपलं भुलगाव नाचवायला आलाय आणि तुम्ही काय करता इथं हातावर हात धरून बसलाय. अरे शशा, पण नेमकं झालंय काय? अरे काय सांगू, त्या चंद्रविलासचे महाजन आहेत ना, ते आपल्या भुलगावाला लागलेला डाग आहे, डाग. आधी माझ्या बायकोला माझ्या डोळ्यासमोर पळवलं आणि आता माझ्या आईलाच फूस लावली. आमचं सोन्यासारखं घर मोडलं. या महाजननं माझ्यासारख्या सरळ माणसाच्या आयुष्याची बर्बादी केली. तो नाना तो गेला, त्याच्या पोराच्या मानगुटीवर कोण बसलंय? कोण बसलंय माहितीये? नाही ना? मग तरी मी समजावलं आईला, लागत नको जाऊ, नको जाऊ, तुला फितवतात हे माणसं. नाही ऐकलं त्यांनी माझं. तर त्या महाजनच्या बोलण्याला बोलून मला असं वाऱ्यावर सोडून गेली. पोरकं केलं मला. सांगा आता तुम्ही, कसं जगायचं मी? कसं जगायचं? कलियुग आलाय, कलियुग. या सासू सुनेचं नेमकं चाललंय तरी काय? अरे मी तर ऐकलंय सासूला चंद्रविलासचा अनुभव आहे, तरी पण ती तिकडे गेली.
हा वाडा ना कधी काय करेल आणि कोणाकडून काय करून घेईल सांगता येत नाही. द्या द्या ना थोडा बस. अहो मी करते ना ते. थांबा हो. अहो असे दारात काय उभे आहे? या ना आई. आई अहो या की. विभा हे ताट तुमचंच आहे, बसा ना. शरूचं पण ताट तयार कर. मी आणि शर्वरी एकत्र जेवतो. बर. विभावरजी, शर्वरी आणि आईंचं खूप चांगलं जमतंय. शर्वरी घे, सुरू कर. तुम्ही इथे कशाला आलात? खाली बसायचं ना सगळ्यांसोबत. अगं नातीला असं एकटीला ठेवून आजीच्या घशाखाली घास उतरेल का? घे. हीच भरवते. घे. आ काय ग, काय झालं? भरल्या ताटावर असं डोल्यात पाणी आणायचं नसतं. काय झालं? काही नाही. आईने घास भरवला असेल तो आठवत नाहीये. ती गेली तेव्हा खूप लहान होते मी. मग बाबाच माझी आई झाला. त्याच्याच हातच्या घासाची सवय झाली. प्रेमानं भरवणारं कोणी नव्हतं. अलका मावशी होत्या, त्या काळजी घ्यायच्या माझी. पण आज तुम्ही आजी म्हणून घास भरवलात. ही खूप स्पेशल मुमेंट आहे माझ्यासाठी. मी हा क्षण कधीच विसरणार नाही. अगं गोष्टी केव्हा इसरायला होत्यात? जेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. आणि मी तुझ्यापासून अशी कशी दूर जाईल? तुम्ही खा ना. हो. एक विचारू? विचार की. तुम्ही म्हणाला होतात माझ्या आणि माझ्या आजीमध्ये काहीतरी साम्य आहे. काय साम्य आमच्यात? स्वभाव. एकदा का एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी, समंजसपणा. आणि हो, हे असे लांब सडक काळे बोरकेस अगदी तुझ्या आजीसारखेच बघ. तिचं पण असंच होते. हो. पण अशा केसांची लई काळजी घ्यायला लागते बरं का. घेईन मी. घे. अहो अहो राहू दे ना, मी करते ते सगळं. अहो थांबा. तुम्ही दिवसभर काही ना काहीतरी काम करतच असता. मला थोडं काम करू द्यात. अहो व्यायाम होईल माझा त्या निमित्ताने. मग तुम्ही सकाळी व्यायाम करा, ही कामं मी करते. अहो ही तुमची कामं, ही माझी कामं. असं कशाला करायचं आपण? सगळ्यांनी सगळी कामं करायला पाहिजेत. तुम्ही मला अडवू नका बरं. आजवर ह्या पोराकडे नानांचा पोरगा म्हणून बघत आले, पण हैवानाच्या पोटी हा माणूस जन्माला आलाय, ज्याला माणुसकी हाय. विभा, अरे वा, शर्वरीचं पान एकदम स्वच्छ आहे. व्यवस्थित जेवलेली दिसते ती. असं स्वच्छ ताट बघून मलाच खूप बरं वाटलं. शरू माझ्यावरती नाराज आहे. मी तुम्हाला परत नव्याने कारण सांगायला नकोय, पण एक मात्र सांगतो, तुमच्या येण्यामुळे तिला खूप बरं वाटतंय. आई, तुम्ही इथे निसंकोचपणे राहा. तुमचं इथे सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्ही इकडे सुरक्षित आहात.
तुला सुरक्षित ठेवून कसं चालेल? तुझा मृत्यू झाला तरच मला मूर्तीचा एक तुकडा मिळणार आहे. तुला मरावंच लागेल उषा, मरावंच लागेल.